उल्हासनगर अतिशय महत्त्वाचा आणि गाजलेला मतदारसंघ आहे। या ठिकाणी मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं पारडं जड दिसतंय। त्यामुळे या ठिकाणचे संभाव्य आमदार हे नेमके कोण हे बघणं महत्त्वाचं। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2019 मध्ये भाजपची सत्ता या ठिकाणी आलेली, मात्र सत्ता बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कोण शर्यतीत होतं बघूया। नक्कीच। तर उल्हासनगर मतदारसंघ म्हणालात की सिंधी हे समीकरण तिकडे येतं। इथे संभाव्य आमदार सध्या सांगितलेले आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ओमी कलानी हे तिकडे बाजी मारणार असं चित्र बघायला मिळतंय। त्यांच्या विरोधात कुमार आयलानी भाजपाचे उमेदवार आहेत। मात्र भाजपला इथे यश न मिळता इथं राष्ट्रवादी शरद पवारांना यश मिळेल असंच दिसतंय चित्र। निश्चितच या ठिकाणी जर आपण बघितलं तर 2019 मध्ये भाजपा, 2014 मध्ये मात्र काँग्रेस आणि 2009 मध्ये या ठिकाणी भाजपची सत्ता बघायला मिळालेली होती। पुन्हा शरद पवार यांची राष्ट्रवादी। तर ओमी कलानी यांना नेमका जनतेने कल का दिला पाहुयात, आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे सांगतायत। उल्हासनगर मतदारसंघात आणि उल्हासनगर मतदारसंघात चुरस पाहायला भेटली ती 5 उमेदवारांमध्ये। त्यामध्ये 3 सिंधी भाषिक आणि 1 महाराष्ट्रीयन आणि 1 उत्तर भारतीय अशा ह्यात 5 उमेदवारांमध्ये ही लढत पाहायला भेटली। मात्र उल्हासनगर मतदारसंघ हा सिंधी भाषिक म्हणून ओळखला जातो आणि या मतदारसंघात पाहायला गेलं तर विद्यमान आमदार कुमार आयलानी हे भाजपाचे उमेदवार होते आणि त्याचबरोबर शरद पवार गटातर्फे ओमी कलानी जे पप्पू कलानी यांचे पुत्र हे उमेदवार होते आणि पाहायला एक अपक्ष उमेदवार होते जे अजित पवार गटाचे बंडखोर उमेदवार भरत गंगोत्री हे उभे होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भगवान भालेराव तसेच वंचित बहुजन आघाडीतर्फे संजय गुप्ता यांनी उमेदवारी घेतली होती। त्यामध्ये पाहायला गेलं तर विद्यमान आमदार जे कुमार आयलानी यांचं कुठेतरी ह्यावेळी गडबड होण्याची शक्यता दिसते। कारण की जे उल्हासनगरमध्ये मतदान झालं आहे ते 54% मतदान झालेलं आहे आणि हे जे वाढीव मतदान आहे, कारण की गेल्या वेळेला 38% होतं मतदान या भागात झालं होतं आणि ते वाढीव मतदान कोणाला झालं हे समजू शकत नाही। मात्र आत्ता उल्हासनगरमधले जे कुप्रसिद्ध डॉन म्हणून ओळखला जातो पप्पू कलानी हा बाहेर असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाचा प्रचंड प्रचार केला आणि कुठेतरी ओमी कलानी यांचं पारडं जड होताना दिसत आहे।